आता खूप लोकांचं काय असतं, खूप ठिकाणी एखादी ज्योतिषाची विद्या किंवा कुठली विद्या आपण शिकलो की ताबडतोब तुम्ही क्लास घ्यायला सुरू करता किंवा दुसऱ्याला शिकवता येतं किंवा शिकवावं. पण कवडी शास्त्रामध्ये मित्रांनो तसं नाहीये. कारण ही शिकले जरी तुम्ही, मी तांत्रिक गोष्टी जरी शिकवल्या की कसं बघायचं, काय असायचं, बेसिक ज्या थेरी आहेत त्या जरी शिकवल्या तरी सुद्धा त्याचं व्यवस्थित उत्तर येण्यासाठी तुम्हाला जो गुरु परंपरेने जो एखादा जप किंवा एखादा मंत्र दिलेला जातो तो कमीत कमी 1.25 ते 1 लाख जप आहे. तो 40 ते 90 दिवसामध्ये, 45 ते 90 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करावा लागतो. तो जप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक कुठेतरी सिद्धी प्राप्त होते की तुम्ही जे बघत आहात त्याच्यातून ती उत्तरं नीट येईल. कारण ह्याला एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आज माझ्याकडे शिकला आणि उद्या ताबडतोब क्लास घेतला तर होत नाही. तुम्ही माझ्याकडनं शिकल्यानंतर, माझ्या परंपरेतून शिकल्यानंतर मी तुम्हाला जे शिकवतोय ते तुम्हाला नीट कळालंय की नाही ह्याची मला एकदा परीक्षा घ्यावीच लागेल. पण त्यासाठी कमीत कमी 4 ते 5 वर्ष सुद्धा जातात मित्रांनो. तुम्हाला तितका जप, कोटीचा जप करावा लागतो मित्रांनो. मी सुद्धा जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वी शिकलो होतो आणि आता कदाचित गुरु कर्क राशीत आहे, सगळ्यांनाच गुरु अनुकूल आहे. त्यामुळे कदाचित मला प्रेरणा झाली असेल की ही विद्या जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी आणि सगळ्यांना कळावी. परंतु मला सुद्धा हे शिकवताना, तुम्हाला शिकवताना सुद्धा 10 वेळा विचार करून, माझ्या गुरु परंपरेतून मला प्रश्न बघून मला जेव्हा अनुग्रह झाला की हा आता तू शिकवायला हरकत नाही, त्यावेळीच मी शिकवू तुम्हाला शकलो आहे. मित्रांनो, तुम्ही ताबडतोब शिकून माझ्याकडे शिकवू शकणार नाही तर त्याला ठराविक काळ लागेल. आणि वेगळी विद्या किंवा वेगळा अभ्यास असेल तर मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्यासाठी तुम्हाला ताबडतोब शिकवता येणार नाही.